या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सातारा ते कोल्हापूर आणि सोलापूर ते कोल्हापूर या मार्गावर इंटरसिटी एक्सप्रेसची मागणी मुंबई झोन सल्लागार समिती शिवनाथ बियाणी यांनी केलं. पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरुवारी मध्य रेल्वे विभागीय कार्यालय पुणे येथे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोल्हापूर ते पुणे विद्युतीकरण आणि मिरज ते पुणे दुहेरीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावर थांबण्याच्या सर्व रेल्वे गाड्यांची वेळ कमी करण्याबाबत चर्चा झाली. कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत पुढे नेण्यासाठी सर्व सदस्यांनी जोरदारपणे मागणी केली. ही गाडी तत्काळ मुंबईपर्यंत सुरू ठेवण्यासाठी आग्रह केला. काल पुणे येथे पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समितीची मीटिंग पार पडली. यामध्ये मी शिवनाथ बियाणी, कोल्हापूरहून मी रेल्वे सदस्य आहे. मी कोल्हापूरच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर तिथे चर्चा केली. चर्चेच्या अध्यक्षस्थानी आमचे DRM सर होते. त्यावेळी प्रामुख्याने कोल्हापुरातून नव्या गाड्या चालू करणे, कोल्हापूर स्टेशनची अमृत भारत योजनेची प्रलंबित कामे पूर्ण करणे, कोल्हापूर स्टेशनवर FOB उभा करणे, कोल्हापूर स्टेशनची स्वच्छता ठेवणे, कोल्हापूरला स्टेशनवर एक नवीन टॉयलेट ब्लॉकची उभारणी झालेली आहे त्याचं ओपनिंग करणे, अशी खूप काही कामं प्रलंबित होती. त्या कामावर साधक बाधक चर्चा झाली. रेल्वेनं या बाबतीत अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन ही कामे त्वरित पूर्ण करून 15 दिवसात बहुतेक कामे मार्गी लागण्याचे आश्वासन दिलेले आहे. या चर्चेमुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर ते अयोध्या व कोल्हापूर ते कटियार या नवीन गाड्यांचीही मागणी केली आहे.